आपण पाहत आहात महाराष्ट्र हलचल 24/7 न्यूज। मुख्य संपादक धनंजय तरारे। आज जे पत्रकार परिषद घेतली संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त 8 डिसेंबरला त्यानिमित्त उत्साहाचे कार्यक्रम करण्याकरता ते घेण्यात आले। काय उत्साह म्हणजे 2018 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कडून सगळे ऑफिसेस आणि सगळे जिथे जिथे संस्था आहे जो मान्यता प्राप्त त्यांना तिथे जगनाडे महाराजची जयंती करण्यात यावी त्या निमित्त आपण पार्टी इथून हनुमान मंदिरातून आपण उत्साहाने तिथून रॅली काढतो, शोभायात्रा काढतो आणि ते जगनाडे चौकापर्यंत आणतो। त्यामध्ये भरपूरसे हजारो तेली समाज ते जुळतो। त्या पद्धतीने रॅली आल्यानंतर इथं ब्लड डोनेशनचे कार्यक्रम होतो, आरोग्याचे होतो, असे अनेक कार्यक्रम आपण तिथं घेण्यात येतो। ही रॅली कुठून आणि कुठे जाणार आहे? ही रॅली किती वाजता जाणार? ही रॅली 9 वाजता जगनाडे चौक पार्टी हनुमान मंदिरातून निघेल। पार्टी हनुमान मंदिरातून निघेल आणि जगनाडे चौकामध्ये समाप्त होईल। या रॅलीमध्ये जवळपास किती लोक राहणार असल्याची 1000 ते 1500 लोक राहतो। त्यानंतर काय विषयामध्ये कसं आहे, लेझिमच्या नृत्य राहतो, त्यानंतर तिथं डोल पथक राहतो, असे भरपूरसे त्याचे म्हणजे हे नृत्य वगैरे राहतो। अशा पद्धतीने ते इथून रॅली निघतो आणि जगनाडे चौकामध्ये येऊन ते समाप्त होतं। रॅलीमध्ये मान्यवरांची कोण मान्यवरांना उपस्थिती आहे? त्यामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, कृष्णाजी खोपडे, अभिजितजी वंजारी आमदार आणि अनेक मान्यवर उपस्थित राहतो। संदर्भात मला एकच सांगायचं आहे की आपल्या तेली समाजाचे जे आराध्य दैवत आहेत आदरणीय संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या पावन जयंतीनिमित्त सर्व तेली बांधवांनी आपल्या घरातून निघून जगनाडे चौकात येऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावं, जेणेकरून आपल्या समोरच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतील आणि त्यांना संतांबद्दलचा आदर राहील, आपल्या आराध्याबद्दलचा आदर राहील। कारण आपल्या समोरच्या पिढीला जर आपल्याला सांगायचं आहे तर आपल्याच माध्यमातून ते सांगावं लागेल आणि आपण जे कार्य करू ते कार्य समोरच्या पिढीला दिसेल, म्हणून या रॅलीचं आयोजन आहे। आणि संस्कारशील समाज जर घडवायचा असेल तर त्यासाठी संतांची संगत करणे खूप आवश्यक आहे आणि आपल्या संतांनी आपल्या समाजासाठी काय केलं हे आपल्या समोरच्या पिढीला सांगणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। ही रॅली केव्हा आणि कुठून आणि कुठे जाणार आहे? ही 8 तारखेला रॅली निघणार आहे। पारडीपासून 9 वाजता निघणार आहे। तर ती पारडी होऊन हिवरीनगरपासून जगनाडे चौक आणि जगनाडे चौकामध्ये तिचं संत महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तिचं समापन होणार आहे। समापन झाल्याच्या नंतर तिथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। सगळ्या तेली समाज बांधवांसोबतच इतर जे समाजातले लोक आहेत त्यांच्यासाठी पण हे महाप्रसादाचं आयोजन मोठ्या प्रमाणात आम्ही केलेलं आहे। या रॅलीमध्ये विशेष काय राहणार आहे? विशेष आता की ढोल ताशा पथक आहे, त्याच्यानंतर शिवकालीन जे काही ज्याला आपण म्हणतो लाठीकाठी, दांडपट्टा, त्याच्यानंतर तलवारबाजी जे आपण पाहिलं नाही आहे। आपण झाशीच्या राणीला पाहिलं नाही तलवार चालवताना, पण आजकालच्या मुली ते संस्कार समाजाला दाखवण्यासाठी तलवारबाजी करतायत, दांडपट्टा खेळतायत, ढोल ताशा वाजवत आहेत। तर हे सगळं संस्कार आपण त्या रॅलीच्या माध्यमातून, लेझिमच्या माध्यमातून आपण समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करू। या संदर्भात तेली समाजाला आपण काय आव्हान करणार? तेली समाजाला आपण एकच आव्हान करणार आहोत की सगळे समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही आपलं समाजाचा एक मोठेपणा दाखवा, लोकांना दाखवा की जेणेकरून आपण एकत्रित आहोत ही भावना समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे। घरातून निघण्याचं आम्ही आवाहन करत आहोत प्रत्येक तेली बांधवांना।